मग कसं काय मंडळी, सुरू झालं उन्हाळा, जात नाहीये जेवण. त्यामुळं कैरीची चटणी करूया आज. तोंडाला पाणी सुटलंय नाव ऐकून. आणि कशासोबत ही भात भाजीसोबत भन्नाट कॉम्बिनेशन लागतं. तर यामुळे जेवणही आपल्याला जास्ती जातं. तर चला करूया. सगळ्यात पहिलं मी अशी कैरी घेतली मोठी. कैरीवरचे सगळे साल उतरवायचे. घ्यायची कैरी उभी कापायची करा करा करा. त्याच्या फोडी करून घ्यायच्या. मग घ्यायचा खलबत्ता, केलेल्या फोडी टाकायच्या. मग एक कांदा घ्यायचा. मग आपल्या आवडीनुसार ओल्या खोबऱ्याचे काप टाकायचे थोडे. टाकायचा कढीपत्ता. मग यात टाकून नंतर मिरच्या. नंतर यामध्ये 2-4 लसणाच्या पाकळ्या. चवीपुरतं मीठ. चटणीची चव आंबट गोड येण्यासाठी गूळ, कोथिंबीर. मग काय याला घ्यायचं कुठून बारीक होईपर्यंत. आता काढलेल्या मिश्रणामध्ये चवीपुरतं तिखट टाकून घेऊ. त्यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकू. यामध्ये आता 2 टेबलस्पून आपण तेल टाकू. यामध्ये मोहरी टाकू, जिरे, कढीपत्ता, हिंग, कोथिंबीर. आपण केलेली फोडणी आपल्या चटणीमध्ये घालू. चटणी कशी झाली ना मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा बरं का, लय भारी लागते. आणि मी या चटणीसोबत इथेच थांबते. बाय बाय गाईज.